नमस्कार मैत्रिणींनो. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मुळ्याची आणि मुळ्यांच्या पानांची अतिशय चविष्ट, पौष्टिक आणि झटपट होणारी भाजी. बऱ्याच जणांना मुळा आवडत नाही, पण एकदा ही पद्धत वापरून भाजी करून बघा. अगदी लहान मुलांनाही ही भाजी नक्कीच आवडेल. इथे मी 2 ते 3 मुळे घेतले आहेत. त्याला हिरवीगार कोवळी पाने पण आहेत. मुळ्यांचा पुढचा भाग कापून टाकलेला आहे. पानं पण आता आपण कापून घेणार आहोत. त्यानंतर पानांचा जाड देठ कापून टाकला आहे, कारण तो भाजीमध्ये चांगला लागत नाही. त्याचबरोबर मुळ्यांची पानंही बारीक चिरून घ्यायची आहेत. लक्षात ठेवा, मुळ्यांच्या पानामध्येही भरपूर पोषक घटक असतात, त्यामुळे ती अजिबात वाया घालवू नका. आता मुळा किसणीच्या साहाय्याने छान किसून घ्यायचा आहे. मुळा किसून घेतल्यामुळे तो पटकन शिजतो आणि पानांसोबत अगदी छान एकजीव होतो. आता आपण ह्या भाजीसाठी एक झटपट वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या, लसूण आणि भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत. हे सगळे जाडसर वाटून घ्यायचं आहे. त्यामुळे भाजीला छान चव येते आणि शेंगदाण्यामुळे हलकासा खमंग पण येतो. किसलेला मुळा आणि पानं यांना थोडंसं पाणी टाकून धुवून घेऊया. आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल घेतलं आहे. तेल गरम झाल्यावर मोहरी, जिरे, हळद घातली आहे. फोडणी छान तडतडली की त्यामध्ये किसलेला मुळा आणि चिरलेली पानं घालून घ्यायची आहेत. त्यानंतर आपण तयार केलेलं हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाण्याचे वाटण घातलं आहे. आता चवीनुसार मीठ घालून सगळं छान एकत्र मिक्स करून घ्यायचे. ह्या भाजीमध्ये अजिबात पाणी घालायचं नाही. मुळ्यातून जे पाणी सुटतं त्यामध्येच ही भाजी छान शिजते, त्यामुळे वेगळं पाणी घालण्याची गरज पडत नाही. आता कढईवर झाकण ठेवून अगदी मंद आचेवर 10 ते 15 मिनिटं ही भाजी शिजू द्या. मध्ये मध्ये 1-2 वेळेस झाकण काढून हलक्या हाताने भाजी हलवत राहा, म्हणजे ती खाली लागणार नाही. 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. बघा किती सुंदर आणि खमंग भाजी तयार झाली आहे. ही भाजी गरम गरम भाकरी, चपाती किंवा साध्या वरण भातासोबतही खूप छान लागते. एकदा नक्की करून बघा. जर तुम्हाला माझी ही सोपी आणि पौष्टिक रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्र आणि मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच चविष्ट, सोप्या आणि घरगुती रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.